चला तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊजचं ड्राफ्टिंग. तर प्रिन्सेस ब्लाऊजचं ड्राफ्टिंग मी आत्ता करणार आहे, पेपर कटिंग करणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. तर त्यामध्ये मी आता शोल्डर आणि मुंड्याचा चार्ट दिलेला आहे, त्याचबरोबर उंचीच्या रुंदीचाही चार्ट दिलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना किंवा कुठलाही ब्लाऊज असू द्यात, तर त्यामध्ये उंची ही पहिल्यांदा घेतो. म्हणून मी उंची घेतलेली आहे माझी 12.5 आणि त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा करून 13.5 इंचावरती मार्क केलेला आहे आणि अशी लाईन आखून घेतलेली आहे. अशा रीतीने लाईन आखून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, तर 2 इंचावरती मार्क करायचा आहे. अशा रीतीने इथे 2 इंचावरती मार्क केलं. 3 ठिकाणी 2 इंचावरती त्या लाईनमध्ये मार्क करायचा, जेणेकरून की आपली लाईन ही बिघडणार नाही, कमी जास्त होणार नाही. यासाठी 3 ठिकाणी मी मार्क केलं. हे फक्त प्रिन्सेस कट ब्लाऊजला करते मी. कटोरी ब्लाऊज किंवा 4 टक्स ब्लाऊजमध्ये हे करत नाही. प्रत्येकाची ब्लाऊज शिवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, त्या पद्धतीने माझीही वेगळी असू शकते. तर अशा पद्धतीने मी आखून घेते. हे आखून झाल्यानंतर आता शोल्डर आणि मुंडा टाकायचा आहे. तर शोल्डर आणि मुंडा हा अंगावरचा न घेता मी माझ्याकडच्या चार्टनुसार घेते. तर त्या चार्टनुसार माझी छाती आहे 36, तर छातीनुसार तो चार्ट आहे. तर त्या छातीनुसार मी टाकणार आहे मुंडा आणि शोल्डर. तर प्रत्येक छातीचं वेगवेगळं आहे, 28, 32 वगैरे. तर माझी छाती ही 36 आहे. तर 5.75 म्हणजेच 5.25 शोल्डर आणि 5.25 मुंडा इथे दिलेला आहे. तर तो मी टाकून घेतलेला आहे. अशा रीतीने टाकून घ्यायचा आणि सरळ रेष मारायची. अशा रीतीने रेष मारल्यानंतर आता आपण टाकणार आहोत छाती. तर छातीसाठी ही लाईन मी आखून घेतलेली आहे. मुंडा झाल्यावरती मुंडा जिथे संपतो तर तिथेच छाती आपल्याला टाकायची आहे. तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला ही पद्धत सोपी वाटेल. तर 36चा चौथा 36/4 केल्यावरती किती येतं, तर 9 येतं. म्हणून मी 9 वरती मार्क केलं आणि 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवलं. तुम्ही इथे 36/4 करण्यासाठी कॅल्सी किंवा मोबाईलचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर आता जिथे आपण 9 इंचावरती मार्क केलेलं होतं आणि 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेलं होतं, तर तिथून सरळ लाईन मारून घेणार आहोत खाली. अशा रीतीने सरळ लाईन मारून घ्यायची. ह्या ब्लाऊजमध्ये कमरेचं माप घेतलं नाही तरी चालतं. माझ्या पद्धतीनुसार कमरेचं माप मी कधी घेत नाही, कारण की आपण ज्यावेळेस फिटिंग करत असतो तर ते फिटिंगमध्येच ते जिरवलं जातं, जिरवून टाकायचं असतं कापड. त्यामुळे कमरेचं माप हे मी कधीही घेत नाही आणि मागे जो टक्स लावला जातो तर त्यामुळे ते जिरून जातं कापड. त्यामुळे गरज पडत नाही कमरेचं माप घ्यायची.
आणि त्यानंतर सव्वा सव्वा इंचावरती एक मार्क केलं आणि पाऊण इंचावरती मुंड्याला एक मार्क केलं आणि अशा रीतीने मुंड्याला आकार देऊन घेतला. हा मुंड्याचा आकार झाल्यानंतर आता आपण गळा टाकणार आहोत. तर गळा आपला 36 छातीनुसार अडीच येतोय. तर तो अडीच रुंदी, गळ्याची रुंदी टाकून घेणार आहोत. आणि गळाची उंची ही 5.5 घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही घेऊ शकता. ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुम्ही नवीन जरी असाल तरी सहजपणे शिकू शकता. अशा रीतीने गोल आकार देऊन घेतला मी गळ्याला हाताने. तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल तर त्यानेही तुम्ही आकार देऊ शकता. यानंतर आता आपण बस्ट पॉईंटची यानंतर आता आपण 1.75 वरती मार्क करून घ्यायचं. दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचं अशा रीतीने. आणि असं मार्क केल्यावरती सरळ लाईन आखून घ्यायची. सरळ 2 इंच जे घेतलेलं आहे तर त्याच्यावरती ती लाईन आखून घ्यायची. त्यानंतर काय करायचं तर बस्ट पॉईंट जो आहे तर तो टाकून घ्यायचा. मी ब्लाऊजच्या मापांमध्ये टाकलेला आहे बस्ट पॉईंट वगैरे माप कशी घ्यायची, तर त्यामध्ये बस्ट पॉईंटचं माप कसं घ्यायचं तर तेही टाकलेलं आहे. तर नंतर आपल्याला आता छातीचा 10वा काढायचा आहे आणि जिथे बस्ट पॉईंट आहे बस्ट पॉईंटच्या त्या लाईनवरती छातीचा 10वा प्लस अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि अंतर ते टाकून घ्यायचं आहे. तर छातीचा 10वा प्लस अर्धा इंच किती येतं 3.6 आणि 5 इंच असं 4.2 इंच येत आहे. तर मी 4 आणि 2 रेषांवरती मार्क केलं आणि तिथे आता तिथून ही सरळ अशी लाईन मारून घ्यायची. ही सरळ लाईन मारून झाल्यावरती इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच दोन्हीकडे 1.5 इंचांवरती मार्क करून घेतलं. हे मार्किंग केल्यानंतर सरळ लाईन मारायची, अशी क्रॉसमध्ये लाईन मारायची. ही लाईन मारल्यानंतर आता इकडून एक क्रॉसमध्ये लाईन मारायची आणि इकडून एक क्रॉसमध्ये लाईन मारायची. ह्या लाईन मारून झाल्यानंतर आता इकडच्या साईडला गळ्यापासून ते जिथे क्रॉस लाईन संपते 2 इंचही घेऊन 2 इंच सुद्धा घ्यायचं आणि अशा रीतीने एक क्रॉस लाईन मारून घ्यायची. आता हे आपलं झालं ड्राफ्टिंग. आता प्रिन्सेस कटचं आपलं थोडंसं राहिलेलं आहे.
तर इथून थोडीशी सरळ लाईन मारून घेतली आणि बस पॉईंटपासून ते मुंडाला आकार दिलेला दिलेला आहे क्रॉस मुंडा, तर तिथून ह्याचा सेंटर काढला आणि सरळ लाईन मारली. त्यानंतर इकडे 1 इंच आणि इकडे 1 लाईन, म्हणजे जी लाईन असते तर इकडे 1 लाईन आणि इकडे 1 लाईन, अशाच पद्धतीने 2 लाईन घेऊन तिथून थोडासा अशा पद्धतीने आकार दिला आणि सरळ जिथे आपला मुंड्याचा क्रॉस आला होता तर तिथे मी तिथपर्यंत ती लाईन नेली. आणि अशा रीतीने आपलं प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे. आणि जर तुम्हाला क्रॉस पट्टी जरी हवी असेल तर मी कटोरीचा व्हिडिओ हा मी ड्राफ्टिंगमध्ये कटोरी ब्लाउजच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. प्रेशर पट्टीचा त्यामध्ये तुम्ही पाहू शकता दिलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. आणि अशा रीतीने इथे असा हेही आपल्याला कट करून टाकायचं आहे. इथून पुन्हा इथून ही लाईन कट करून टाकायची आहे. त्यानंतर जिथे जिथे मी आखलेलं आहे तर ते आपण कट करून टाकणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर ब्रेशर पट्टीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग पहा. त्यामध्ये जे दिलेलं आहे ब्रेशर पट्टीचा ड्राफ्टिंग, तर ते तुम्ही नक्की पाहायला विसरू नका. आणि जर काही शंका आली तर नक्की कमेंट करून सांगा, मी त्याचं उत्तर देईन. आणि हो, व्हिडिओ पाहिल्यावरती सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.